नमस्कार गावालेनो मुंबईकरांनो. हे बघा मी आज काय केले, नारळी रसातले खापरोळे. त्यासाठी लागला तांदूळ. हे बघा, हे तांदूळ घ्यायचे, रेशनचे तांदूळ खायचे घ्या, पण वाईट जुनं तांदूळ घ्यावा. ही उडदाची डाळ, ही चण्याची डाळ, मेथी, धने, बडीशेप हे सगळं भिजत घालून ठेवलेलं आहे मी दुपारी. आता रात्री या सगळं मिक्सरला लावलं आहे. त्यासाठी दगदगीत पाणी घालायचं आपण. वाटपा कधी पण या दगदगीत पाण्यात वाटप ठेवायचा. हे बघा, ह्या वास पाणी घालून ह्या सगळ्या वाटून घ्यायचं आणि शेवटच्या वाटपात सगळ्या बाकीचे जिन्नस मिक्स करून त्याच्यात हळद घालून वाटायची. आणि ह्या सगळं असं घातलंय. मग यात मीठ घातलंय आणि चमच्यानं असा गरीब ढवळून घ्यायचा. आणि आता सगळा चमच्याचा काढून बाजूबाजूचा सगळा गेला. आता आणि झाकण लावून आपण बंद करून ठेवूया. रस यासाठी घेतले खोबरा, गूळ, जिरा, हळद आणि जायफळ वेलची पावडर. आता पहिला तुम्ही काय करतलास, पहिला आपण खोबरा वाटून घ्यायचा. नुसतं पाणी घालून खोबरा या वाटून घ्यायचा. आणि दुसरीकडे आपण दुसऱ्या टोपात गूळ वायशेपणाने भिजत घालायचो. त्याच्यात घालायची वेलची, जायफळ पूड. हे बघा, हे आता घेतलं आहे वाटून. आणि माझ्याकडे चाळण हा, त्या चाळणीत सगळा ह्या गाळून घेतो आहे. ह्या बघा, ह्या असा गाळून घ्यायचा. एक दोनदा तरी वाटून घ्यायचा या खोबरा. चांगलं रस जो येता. असं घातले हळद आणि वायचा मीठ घालायचा. मात्र कधी पण रसात वायत तरी मीठ घालायचा, तर रसात चव येता. या सगळ्यांना माहीत नसतं मीठ घालूचा, पण घालायचा व्यात मीठ. आणि मग असा ढवळून गूळ बारीक, गूळ सगळं आतमध्ये वितळा गोयो. आणि ह्या बघा, ह्या इला पीठ फुगान रात्री ठेवलेल्या ह्या सकाळी बघा कसा गरगरीत फुगान इला. या बघा, मस्त बॅटर तयार झालेलो हा. चांगलं ढवळला. वायच वाटला तर पाणी घालायचा. जास्त घट असला तर वायच पाणी घालून तर चांगला मिक्स करून घ्यायचा. आता मी घेते खापरोळे काढूक. हे बघा, मीठ गरम करत ठेवले गॅसवर. मी कांदो लावलं आहे. गावाक आम्ही दंडारो घेतो केळीचो. मुंबई खंय दंडारो गावतलो तर आपला कांदा घेतलं आहे. ते का लावलं आहे तो चमचो आणि घेतलं आहे. ह्या बघा, असे खापरोळे काढून घ्यायचे. आता का पलटते खापरोळी.